जेव्हा तुम्ही डिटॅच राहता ना, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली बरोबर घडतात. तुम्हाला काही करायची गरज पडत नाही. पण ते काय होतं की कर्म करता करताना आपण ना तो कर्त्याचा भाव घेतो, मीपणा. आणि जेव्हा मनुष्य मीपणामध्ये येतो तेव्हा मग सुरू होतो वाईट काळ. त्यामुळे तो मी आणि आपले ते षड्रिपू तुम्ही जितके लांब ठेवाल तितके चांगले, आणि त्याच्यावर तुम्ही स्वतः ताबा मिळवण्याचा प्रयत्न करा. तर तुमच्या जीवनाची प्रगती होईल. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे हे ना, स्वामींची ही सेवा करता करता हे सगळं ज्ञान येत गेलं. ठीक आहे. मग माझे स्वतःचे विचार निर्माण झाले आणि मी स्ट्रॉंगली मत मांडायला लागले की हे असं आहे, हे असं आहे, असं तसं. आणि मी पूर्ण बिंदास बोलायला लागली. पहिले मी घाबरायची, म्हणजे ना मला माझं मतच नव्हती. कोणी काही सांगेल, हां ठीक आहे, अच्छा असं आहे का, ठीक आहे, म्हणजे इन्फ्लुएन्स फ्लो व्हायची. पण मग आता असं झालं की तो इन्फ्लुएन्स कमी झाला. दिस इज दिस, येस आय एम सेइंग दिस. आणि तो एक सेल्फ बिलीफ पण आला. एक्झॅक्टली. तो नव्हता. तो विचार कर ना. आणि मी तुला सांगते की स्वामी भक्तीमुळे ना आपल्याला जेवढं काही मिळतं ना ते फक्त साधना. तुमची साधना झाली पाहिजे. तुम्ही जेव्हा स्वामी भक्तीत येतात तर रोज स्वामी नाम किंवा एक माळ जप स्वामींची झालीच पाहिजे. त्या परमात्म्याला चरणी अर्पण करायचं. देवा हे कर्म तुमच्या चरणी अर्पण, माझं काही असं नाही आहे. तेव्हा बघा किती मज्जा येते लाईफमध्ये आणि तो समाधान मिळतं. तुला माहिती आहे, माणूस आयुष्यात ना आनंद शोधायचा प्रयत्न करतो, पण आनंदाच्या ना त्या आविर्भावामध्येच जगतो. पण आनंद खरा काय आहे हे तो शोधण्याचा प्रयत्नच करत नाही. आणि तो कशात शोधतो? मटेरियलिस्टिक लाईफ. लाईक न्यू कार, माझं घर, सोन्याच्या दागिने, बाईक, लाईफस्टाईल, पबमध्ये जा, डिस्कोमध्ये जा, ह्याच्यामध्ये मला खूप आनंद मिळतो. पण ॲक्च्युली आयुष्यामध्ये समाधानातच सुख असतं. आणि हे सत्य मला स्वामी मार्गामध्ये सापडलं. ठीक आहे. सिच्युएशन काही असू दे, आय एम हॅपी. आणि मी तुला सांगते की हे स्वामी भक्ती जी पुढे 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 मला घेऊन गेली, म्हणजे 2016 पासून ते आज ताक आहेत. स्वामींचं नाम म्हण, स्वामींची सेवा म्हण, काही विषय झाला उठ बस स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, परत श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. म्हणजे गुरूंबद्दल जाणण्याची ओढ निर्माण झाली. गुरुचरित्र वाचलं, सारामृत वाचलं, परत गुरूंचे दत्तमाला मंत्र, स्वामी समर्थांचा माला मंत्र, तारक मंत्र, हे सगळे बायहाट झाले. म्हणजे लक्षात येते अध्यात्माच्या मार्गावर येताना देव तुमच्याकडून करून घेतो. बरोबर. तुम्ही काही नाही करत. तुम्हाला तुमच्या मनात जो विचार येतो ना, आत्ता मी तुझ्याशी जे बोलते ना सागर, किंवा प्रेक्षकांशी पण, त्याचं एकमेव कारण तो परमेश्वर आहे. कर्ता भाव कुठेही ठेवू नये आपण, आणि अशी आपली प्रगती होत जाते. आणि तू जे म्हटलास आता स्वामी भक्तीमध्ये सगळ्यात, तर ते 2018 मध्ये हे झालं. त्यानंतर स्वामींना म्हटलं, स्वामी की मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे, तर महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटमध्ये, ठाणे पोलीस. तर मी असं ऐकून होते की विदेश मंत्रालयाच्या प्रतिनियुक्तीवर लोक असे फोर्सचा स्टाफ पाठवला जातो परदेशामध्ये. सॉरी. तर स्वामींना सांगितलं, म्हटलं स्वामी मला जायचंय हो, काहीतरी करा ना. मी असे एकदा सागर त्यांची शपथ सांगते, मी फक्त एकदा त्यांच्यासमोर ती विनंती केली. आणि यू कॅन्ट बिलीव्ह, एका वर्षामध्ये 2019 मध्ये जुलैमध्ये ती संधी आली. माझा एक मित्र आहे सुनील, त्याने मला सांगितलं, म्हटलं अरे तुला असं असं जायचं आहे ना, हे बघ ऑर्डर ॲडव्हर्टायझिंग आलेत, 3 दिवस राहिले, तो अर्ज भर. त्या 3 दिवसांमध्ये तो अर्ज भरला. क्रायटेरियामध्ये पण बसत होते, इंग्लिश कम्युनिकेशन पाहिजे, 2 व्हीलर 4 व्हीलर ड्रायव्हिंग पाहिजे, तुमचे चांगले तुमचे जे ॲन्युअल अप्रेझल रिपोर्ट्स असतात ना ते पण +1 पाहिजेत सगळे,
आणि स्वामींच्या कृपेने मी खरं सांगते, माझे पोलीस डिपार्टमेंटमधले सगळे, म्हणजे मी सर्व्हिस तशी स्ट्रॉंग केली की नोकरीला पहिलं प्राधान्य. ते पण माझे मिस्टरांच्या मुळे, की मिस्टरांनी सांगितलं की नोकरीवर फोकस कर. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जर मला घडवण्यात हातभार असेल तर मिस्टरांचा. तर ते एक अप्रेझल जे होते ना 5 वर्षांचे, ते परफेक्ट होते. प्लस एक सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे ना, मी दिल्लीला एक कोर्स केला होता, एक 3-4 महिन्यांचा असा. मला आता निस्सार आठवत नाही, पण तो एक सर्टिफिकेशन होतं माझ्याकडे. आणि तो सर्टिफिकेशन असल्यामुळे जुलैमध्ये मी तो अर्ज दिला. त्या संदर्भात माझ्या आयुष्यामध्ये एक माणूस आला, स्वामींचीच कृपा ती. त्या व्यक्तीने मला इतकी मदत केली ना, मी तुला शब्दात नाही म्हणू शकत. आणि त्या व्यक्तीचा अनुभव आता मी तिथे सांगते. हे खूप जबरदस्त आहे. आणि ती व्यक्ती खूप म्हणजे सेवक आहे, देशाची सेवा करते ती, जास्त बोलू शकत नाही. झालं असं की हे दुःखद आहे थोडं सांगताना, प्रेक्षकांनी ऐकावं की कसं माणसाचं आयुष्य असतं. आणि हे आपले कर्मभोग असतात. आपण जरी त्याच्यात नसलो तरी सुद्धा तो विषय आपल्याकडे येतो. कारण कुठे ना कुठे ते तुमच्याशी कनेक्ट असतं. माझा मोठा भाऊ सख्खा, त्याच्या आणि त्याच्या बायकोमध्ये भांडणं झाली. दिवाळीचा दिवस होता 2019. आणि दिवाळीच्या आदल्या दिवसांमध्ये, म्हणजे 3-4 दिवस अगोदर, मला आमच्या आईकडून फोन आला. आम्ही शॉपिंग वगैरे करून आलो, मिस्टर, मी, मुलगी वगैरे, की अरे ताई, दादाने ना असं असं वहिनीला मारलं. तर मला वाटलं असंच मारतात, आलं असेल थोडंफार छोटंसं म्हणजे ना. तरी पण मी म्हटलं जाऊन येते. मी मिस्टरांना सांगितलं मी जाऊन येते. पण जाताना ना मी कार घेऊन गेले. आय डोंट नो, पण मी नेहमी बाईकच घेऊन जाते. पण त्या दिवशी मी कार का घेऊन झाले मला माहीत नाही पडलं. मी घरी पोचले, बघते तर किचनच्या त्या पूर्ण कॉरिडॉरमध्ये ती थारोळ्यात पडली. तिच्यावर त्याने 50 कोयत्याने वार केले होते. खूप हॉरिबल होतं ते बघायचं. दॅट वॉज हॉरिबल. आणि ते आपलं स्वतःचं घरचं, मी पोलीस आहे, मी बाहेरच्यांचं पाहू शकते, पण मी माझं स्वतःचं घरचं पाहते. मी खूप हादरले. आणि पहिला तर माझे हात थरथरायला लागले. मग काय करू. मग एक मुलगा शेजारी पोलीस होता, तो मदतीला आला. तो म्हणतात ताई थांबा, जीव आहे. मग आम्ही काय केलं, त्याला ती वहिनीला पडदे त्यामध्ये टाकलं आणि गाडीच्या मागच्या डिकीत म्हणजे मागच्या बॅक साईडला ठेवलं. आणि मी गाडी घेऊन निघाले. तेवढ्यात माझ्या मिस्टरांना पण फोन केला. तर मिस्टर मध्येच रस्त्यात भेटले. तर म्हणते तू थांब, तू बाईक घे, मी घेऊन जातो. आणि मी सांगते माझ्या मिस्टरांना हॅट्स ऑफ त्या माणसाला, की त्याच्या डिसिजन मेकिंग पॉवर कमालीची आहे. तर त्याने डिसिजन घेतलं की ज्युपिटरलाच घेऊन जायचं. आणि ती ज्युपिटरला ॲडमिट झाले. ज्युपिटरला आम्ही तिथे रात्रभर होतो, त्याचे घरचे पण होते. आणि त्याच पिरियडमध्ये त्याच वेळेस मुलाला पण लागलेलं, छोट्या मुलाला. तो वाचवायला गेला आणि त्याच्या डोक्यावर लागलेलं आणि त्याला पण ॲडमिट केलेलं. तर 5-5:30 झाले आणि शेवटी डॉक्टर, म्हणजे ती जेव्हा आम्ही तिला घेऊन गेलो ना, म्हणजे मला असं आठवतं ते जर हे होतं, सोड मला, सोड. ती अशी कळवळत होती, ओरडत होती. आणि तिच्या वेदना मला येत होत्या की तिला त्रास होतोय. आणि तो माझा भाऊच आहे ज्याने केलंय. पण इथे माझं कर्तव्य काय होतं की ह्या जीवाला वाचू दे देवा. ते इम्पॉर्टंट होतं, ते महत्वाचं होतं. म्हणजे मी तुला सांगते, इतकं भयानक होतं ते दृश्य. माझा मिस्टर माझ्या बरोबर होते. स्वामींची कृपा आहे ती. आणि ते त्याचं डिसिजन. आणि ती सकाळी डॉक्टरांनी सांगितलं की शी इज आउट ऑफ डेंजर.